बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातल्या एका कार्यक्रमात एकत्र आले। दरम्यान दोघांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सरकारकडे 232चं मजबूत संख्याबळ आहे, कुणी आलं कुणी गेलं तरी फरक पडत नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। त्यामुळे अजितदादांनी नेमका कुणाला चिमटा काढला याची सगळीकडे चर्चा रंगली आहे। 3000 कोटींमध्ये राजकीय भूकंप घालवण्याची ताकद असेल तर आगामी काळात राजकीय भूकंप होऊ शकतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। भारताचं संविधान बदलायचं आहे की नाही हे आरएसएसवरती अवलंबून आहे अशी टीकाही त्यांनी केली। आमदार विजय शिवतारेंच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुरंदरच्या नागरिकांनी शिवतारेंना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल एकनाथ शिंदेंनी नागरिकांचे मतदारांचे आभार मानले। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडावरती जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत। पुराव्यांची फाईल महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे सादर करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं। आमदार सुरेश धस यांना गुंड्या गायकवाड हत्याकांड प्रकरणी अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली। गायकवाड यांची हत्या धसांच्या शेतात करण्यात आली होती का असा देखील सवाल त्यांनी विचारला। पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची कार गुजरातच्या भिलाडमध्ये आढळली। भिलाडजवळच्या एका बंद दगडखाणीमध्ये कार सापडली। पाण्यातनं ही कार पोलिसांनी बाहेर काढली असून कारच्या डिकीत धोडीचा मृतदेह सापडलाय। अशोक धोडी अपहरण प्रकरणी धोडींचा भाऊ अविनाश धोडीच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 3 फरार आरोपींचा शोध सुरू आहे। वडिलांची हत्या करणाऱ्या सर्वांना फाशी देण्यात यावी अशी मागणी अशोक धोडींचा मुलगा आकाश धोडीनं केली आहे। आमच्या संपूर्ण कुटुंबाला मुख्य आरोपी अविनाश धोडीपासून धोका आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडलं जावं असं आवाहन आकाशनं केलंय। मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार आहे। या प्रकल्पाला सुमारे 5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल फेब्रुवारीच्या अखेरीस पाडला जाणार आहे। ऐन परीक्षेच्या काळात हा पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते। याबाबत चिंता व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 1,500चं गाजर दाखवत महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली। पण निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण योजनेत आता बहिणींना एक धक्के दिले जात आहेत। लातूरमध्ये अर्जाची छाननी केल्यानंतर तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले। जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे। एकाच दिवसात पुण्यामध्ये जीबीएसचे 10 रुग्ण वाढलेत। सध्या पुण्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 140 वर गेली आहे। यातील 18 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत। भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढच असण्याचा अंदाज व्यक्त केलाय। उत्तर भारतातील थंडीच्या दिवसांची संख्या सरासरीपेक्षा कमी राहण्याचा तसंच पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टी सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला। त्यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवानगडावरती जाणार आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तशी माहिती दिली आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकूण 1,18,00,000 घरं मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये देण्यात आली। शहरी भागात कायमस्वरूपी घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे। ब्लॉक कालावधीत सीएसएमटी इथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा इथे डाऊन धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहेत। ठाणे पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नसेल। कर्करोग रुग्णांच्या अन्य आजारांवरती उपचार करण्यासाठी आणि त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी टाटा रुग्णालय खारघरमधील ॲट्रॅक्ट इथे पहिलं अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करणार आहे। त्यामुळे कर्करोगावरती उपचार घेत असलेल्या हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड यासारख्या आजारांना त्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे। मुंबईमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं विहित केलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे। गेल्या वर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, त्यामुळे केंद्राच्या नमुन्यातील प्रमाणपत्र स्वीकारलं जाणार नसल्याचं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं स्पष्ट केलंय।
पुण्यामध्ये श्री गणेश जयंती निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. आज सकाळपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातोय, तर लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाते. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये कमाल 32 ते 35 तर किमान तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअस असेल, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानापेक्षा 3 ते 5 डिग्रीनं तापमान वाढलेलं असेल. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीवरती देखील परिणाम होणार असून तो वेग 6.3 ते 6.8% दरम्यान राहू शकतो असा अंदाज संसदेमध्ये सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावरती मांडला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं आता केंद्र सरकारला देखील भुरळ घातली आहे, कारण आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी अशाच एखाद्या योजनेची घोषणा होऊ शकते, असं पंतप्रधान मोदी यांनी देवी लक्ष्मीचं नाव घेत संकेत दिले. लासलगाव बाजार समितीत सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. लासलगाव बाजारात कमीत कमी 1600 ते सरासरी 2250 रुपयांचा दर मिळालाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती होणार आहे. 129 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्रशासनानं सोपवलेल्या ई-पीक पाहणीच्या कामाला कराडमधील अंगणवाडी सेविकांनी विरोध केलाय. दरम्यान या संदर्भात निवेदन स्वीकारण्याऐवजी कराडच्या तहसीलदारांनी निलंबन करण्याची धमकी दिल्यामुळे अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्यात. ई-पीक पाहणीच्या कामाला विरोध करत चक्काजाम करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला. भुसावळच्या कुऱ्हेपान गावामध्ये ग्रामसेवकाविरोधात सरपंच आणि उपसरपंचासोबतच गावकरी आक्रमक झाले. ग्रामसभेत नशा करून धिंगाणा करण्यासोबतच विविध बेकायदेशीर कृत्याविरोधात गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि ग्रामसेवकाला निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. पुणे महानगरपालिकेच्या टँकरनं होणारा पाणीपुरवठा दूषित आणि सर्व टँकरच्या पाण्यामध्ये कॅलिफॉर्मचे विषाणू सापडलेत. न्यूज 18 लोकमतच्या हाती टँकरच्या पाण्याचा तपासणीचा अहवाल लागलाय. किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. ममता कुलकर्णींना किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर करण्याला प्रचंड विरोध सुरू होता. दरम्यान या विरोधानंतर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी त्रिपाठींवरती कारवाई केली आहे. नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावरती अपघात झाला. एका अपघातात एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. चालकाला फिट आल्यामुळे कार पुढे असलेल्या पोलिसांच्या कारला जाऊन धडकली. आमदार मंदा म्हात्रेंनी नवी मुंबईतल्या पत्रकार भवनाची पाहणी केली. पत्रकार भवन 5 वर्षांपासून धुळखात पडलं असल्यामुळे मंदा म्हात्रेंनी संताप व्यक्त केला. पत्रकार भवनाची इमारत पत्रकार संघाला न दिल्यास टाळं तोडून ते वापरात आणलं जाईल असा इशारा म्हात्रेंनी दिला. भाईंदरमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीनं छापा टाकला. दिल्लीतून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. केंद्र सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. राज्यातील सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली असून 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. नांदेडमध्ये आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 20 रुपये ते 35 रुपये किलो दरानं विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर आता थेट 8 ते 10 रुपये किलोवरती आल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळच्या निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलंय. या कामासाठी 5 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादावर यूपीआयद्वारे तिकीट काढण्याचा तोडगा सुचवण्यात आलाय. या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून यूपीआयद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीनं वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं आणि एमआयडीसीच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 ते 1.5 लाख चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणार आहेत. कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारण्यासाठी मध्य रेल्वेकडून आज रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल 11:51 सीएसएमटीवरून सुटणार आहे. आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी तसंच स्कूल कॅबच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे.
महाकुंभासाठी जाणारी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता विमान कंपन्यांनी तिथे जाण्याच्या तिकीट दरात घसघशीत वाढ केली होती. मात्र डीजीसीएनं विमान कंपन्यांना दणका दिल्यानंतर विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर 50% कमी केले. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना पुढील 6 दिवस आपलं सोयाबीन शासनाच्या खरेदी केंद्रावरती देता येणार आहे. जानेवारी 2024च्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये लाल मिरचीच्या किमतीत 35% घट झाली. 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर घसरलाय. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेत. आता पुण्यातील खासगी टँकरमधून येणारं पाणी हे आरोग्यासाठी घातक असून त्यातून सुद्धा जीबीएसची लागण होण्याचा धोका असल्याचं पुणे महापालिकेनं म्हटलंय. 29 वर्षांपासून फरार असलेला दाऊद इब्राहिम टोळीचा फरार गुंड प्रकाश हिंगूला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील मिळकतखार गावात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्या जमिनीवरती अनधिकृत मातीचा भराव टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसंच जलचर जीव देखील नामशेष होण्याच्या मार्गावरती असल्यामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. वर्ध्याच्या बोपापूरमधील जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रभाकर वाळके आणि धनपाल राऊत यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. दोन्ही शिक्षकांमध्ये बँक प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी गरजू लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत करावी असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या एका ठेकेदाराचा मनमानी कारभार समोर आला. खेड तालुक्यातील वेरळमध्ये उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. दरम्यान महामार्गाच्या कामाचा भराव ठेकेदारांना अनधिकृतरित्या अन्य खासगी जागेत टाकल्याचा प्रकार समोर आलाय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. जीबीएस आजाराचा वाढता धोका लक्षात घेत जळगावमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जीबीएस आजाराबाबत खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. अमरावतीच्या मुख्य मार्केटमधल्या एका हॉटेलला अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये घरगुती गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला. तुळजापूर पोलीस स्टेशन जवळच्या भर वस्तीतली घटना आहे. सलग 6 स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दाभाडी गावात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीची डॉक्टर पतीनं हत्या केली तर आरोपी पतीनं पत्नीची हत्या करत दरोड्याचा बनाव केला. मात्र पोलिसांच्या तपासात हत्या केल्याचं समोर आलं. उल्हासनगर गुन्हे शाखेनं ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीनं एमआयडीसीतील ट्रान्सफॉर्मरमधनं कॉपर कॉईल चोरी केली होती. 5 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. लाचखोरी प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागानं कारवाई केली. बाजार परवाना विभागातील प्रशांत दिवर या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाखांचे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडण्यात नवघर पोलिसांना यश आलंय. या गुन्ह्यामध्ये एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरजवळ अवैध वाळूची वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांनी पकडलेत. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. नांदेडच्या देगलूरमध्ये नर्सिंगचा डिप्लोमा पूर्ण करून देतो म्हणून एका बोगस नर्सिंग कॉलेजनं जवळपास 400 विद्यार्थ्यांची फसवणूक केली. विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. लोणावळ्याच्या कार्लामधील आठवडी बाजारात एक जुनं झाड कोसळलं. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय तर 5 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव पिकअप वाहनानं रस्त्यावरच्या वाहनांना धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जळगावच्या खानापूर परिसरातल्या श्री कानिफनाथ महाराज देवस्थानच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. 2 दिवस हा उत्सव साजरा केला जाणार असून भाविकांनी मोठ्या संख्येनं यात्रेत सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी 4422 जागांसाठी 14,000 अर्ज आलेत तर पालकांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. 8 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे.
प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभाला गैरहजर राहिलेल्या सुमारे 400 कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांकडून उचित स्पष्टीकरण आलं नाही तर त्यांच्यावरती शिस्तबंधाची कारवाई होणार आहे. व्हीआयपी दर्शनासाठी अतिरिक्त शुल्क आकारणं, मंदिरांमध्ये विशिष्ट समुदायाला मिळणाऱ्या विशेष वागणुकीविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. मंदिरात विशिष्ट लोकांना विशेष वागणूक देणं योग्य नाही असा न्यायालय सल्ला देऊ शकते, मात्र तसे निर्देश आम्हाला देता येणार नाहीत असं न्यायालय म्हटलंय. आठवड्यात 60 तासांपेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवरती प्रतिकूल परिणाम होतो अशी माहिती सर्वेक्षणातून काही अभ्यासाच्या आधारे देण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद असेल. गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनवरील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित असणार आहे तशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर उद्या सकाळी देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आलंय. नवी मुंबई काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झालाय. येत्या 8 फेब्रुवारीला विशेष ते प्रवेश करणार असल्याचं रमाकांत म्हात्रे यांचे चिरंजीव युवा नेते अनिकेत म्हात्रेंनी सांगितलंय. गोंदियाच्या बीजे हॉस्पिटलमध्ये महिलेच्या पोटातनं तब्बल 1 किलो 670 ग्रॅमचा वजनाचा मोठा दगड काढण्यात आला. हा दगड पाहून डॉक्टरांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. हा दगड आतापर्यंतच्या दुर्मिळ शस्त्रक्रियांपैकी एक आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. हडपसरच्या नितीन शेवाळे यांच्या पाखऱ्या आणि चिरसवाडीच्या पंकज घाडगे यांच्या रायफल या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत 5 लाखांचं बक्षीस जिंकलं.